नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शेवटच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.4 चालू केलेला होता. त्यातलं पहिले 3 एक्झाम्पल घेतले होते. तर त्यातलं एक पुढचे शेवटचं एक्झाम्पल घेऊयात. थोडंसं लेंदी आहे, मोठं आहे. म्हणजे ते एक्झाम्पल तुम्हाला म्हणजे त्या प्रॅक्टिस सेट मधले एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित सगळे कळून जातील. 8 आहेत, पहिले 3 घेतले होते. आता हे चौथं घेतलं की मग 4 सॉल्व्ह करून होतात पूर्ण आणि उरलेले 4 जे आहेत ते तुम्हाला होमवर्कला असतील. ओके, चला पाहूयात एक्झाम्पल नंबर 8. आधी एक्झाम्पल लिहून घेऊयात. निगेशन ऑफ P or negation of Q, negation of P or negation of Q or P and negation of Q and negation of Q. पहा, सोपे आहेत खूप. सगळ्यात आधी आपल्याला ते निगेशन करायचे, बरोबर आहे. त्यामुळं आपण याला पूर्ण दोन्ही ब्रॅकेटला निगेशन मध्ये टाकणार आहोत. म्हणजे काय, निगेशन ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट निगेशन ऑफ P or negation of Q or P and negation of Q. ओके, म्हणजे आपल्याला याचं निगेशन करायचंय म्हणून पूर्ण ब्रॅकेटला निगेशन मध्ये टाकलं. चलो, नेक्स्ट स्टेप अशी असणार आहे. निगेशन ऑफ, आता हे जे निगेशन आहे ते दोन ब्रॅकेटवर सेपरेट करायचं आपल्याला. निगेशन सेपरेट करायचंय किंवा निगेशनच्या बेसवर आपल्याला दोन्ही ब्रॅकेट सेपरेट करायचे. पहा कसे करणार. निगेशन ऑफ P और निगेशन ऑफ Q आणि हे जे लॉजिकल कनेक्टिव्ह आहे ऑर, ह्या ऑरचं काय होणार, अँड होणार. कशामुळे, कारण त्याचं निगेशन घेतोय आपण, बरोबर आहे. आणि निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q अशा पद्धतीने. आलं लक्षात. मग आता हे जे निगेशन आहे ते या निगेशनवर हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. म्हणजे कसा, निगेशन ऑफ निगेशन P म्हणजे काय, निगेशन ऑफ निगेशन P म्हणजे P इटसेल्फ. म्हणजे कुठल्याही एका स्टेटमेंटचं जर तुम्ही निगेशन घेत असाल तर ते निगेटिव्ह स्टेटमेंटचं तर ते काय, स्टेटमेंट इटसेल्फ असतं. म्हणजे एक लॉ आहे, निगेशन ऑफ निगेशन इज स्टेटमेंट इटसेल्फ, अशा पद्धतीने. ओके, तर मग हे काय येणार आहे, P येणार आहे. या ऑरच्या जागी काय येणार आहे, अँड येणार आहे. आणि निगेशन ऑफ निगेशन काय येणार आहे, स्टेटमेंट इटसेल्फ. म्हणजे काय येणार आहे, Q. हे अँड जशाच तसा. याला एक रिझन द्यायचं राहिलं. याला रिझन काय देणार, निगेशन ऑफ अ स्टेटमेंट. ओके, निगेशन ऑफ स्टेटमेंट किंवा निगेशन ऑफ इथं लॉजिकल कनेक्टिव्ह कुठला आहे तुमचा, ऑर. म्हणजे काय, डिसजंक्शन. म्हणजे काय, तुम्ही इथं काय याला रिझन काय देणार, निगेशन ऑफ डिसजंक्शन. ओके, चल मग हे अँड जसे असतं. निगेशन ऑफ P म्हणजे काय, ॲज इट इज निगेशन ऑफ P. हे अँडचं काय होणार, ऑर होणार. आणि निगेशन ऑफ निगेशन Q म्हणजे काय, Q इटसेल्फ, अशा पद्धतीने. ओके, म्हणजे हे काय झालं तुमचं. याला रिझन काय असणार, एकतर निगेशन ऑफ कंजंक्शन आणि निगेशन ऑफ डिसजंक्शन असे दोन रिझन येणार आहेत. म्हणजे काय, निगेशन ऑफ कंजंक्शन आणि निगेशन ऑफ डिसजंक्शन. ओके, अशा पद्धतीने. म्हणजे हे दोन तुम्हाला ब्रॅकेट शेवटी भेटून जातात आणि हे दोन ब्रॅकेट म्हणजे तुमचं फायनल आन्सर असेल. आणि शेवटी काय देणार तुम्ही, इथं निगेशन ऑफ निगेशन असं सुद्धा त्याला काय म्हणतात, रिझन देता येते. कशामुळे, कारण ह्या निगेशन ऑफ निगेशन Q असं घेतोय आणि इथं पण पहा, निगेशन ऑफ निगेशन P आणि निगेशन ऑफ निगेशन Q असं घेतोय. मग शेवटी इथे अजून एक रिझन शेवटच्या स्टेपला तुम्हाला या देता येते, काय, निगेशन ऑफ निगेशन. आलं लक्षात. असे वेगवेगळे रिझन तुम्हाला इथं देता येतात.
तर 1.4 मधलं हे शेवटचं एक्झाम्पल होतं 8वं, ते संपलं इथं. यातले उरलेले 4 जे एक्झाम्पल आहेत ते तुम्हाला होमवर्कला असतील. पहा आता त्यातला क्वेश्चन नंबर 2 पाहूयात आपण. एक्सरसाइज 1.4 आणि क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय आहे सगळ्यात आधी वाचून दाखवतो. Rewrite the following statement without using if then. Without using if then म्हणजे काय, त्यांनी तुम्हाला स्टेटमेंट मध्ये इफ देन दिलेलं आहे, पण तुम्हाला ते इफ देन काढून म्हणजे इफ देन रिमूव्ह करून ते सेंटेन्स परत लिहायचंय. ओके, लक्षात येते का? पहा मग त्यातलं सगळ्यात पहिलं सेंटेन्स पाहूयात. इफ अ मॅन इज जज. इफ मॅन इज, मॅन काय आहे? जज आहे. then he is honest. बघा इथे इफ आणि देन आलेला आहे याच्यामध्ये. तर तुम्हाला इफ देन रिमूव्ह करायचे. रिमूव्ह करायचे म्हणजे त्यात रिमूव्ह करायचं म्हणजे काढून टाकायचं नाहीये. तुम्हाला काय करायचंय, इफ देनच्या बदल्यात दुसरं काहीतरी लिहावं लागणार आहे तिथं. म्हणजे काय, त्या सेंटेन्सचा मीनिंग बदलला नाही पाहिजे. लक्षात येते? मग आपण काय करत होतो, पी इफ देन म्हणजे काय, इम्प्लिकेशन. इफ देन कशामध्ये वापरतो आपण? इम्प्लिकेशन मध्ये. म्हणजे काय, पी इम्प्लाइज क्यू. दोन स्टेटमेंट आहेत, अ मॅन इज जज आणि मॅन इज किंवा ही इज ऑनेस्ट, असे दोन स्टेटमेंट आहेत. मग तुम्ही इथं काय लिहिणार, वाटल्यास सगळ्यात आधी सुरुवातीला लिहूनही घेऊ शकता तुम्ही. पी ला कन्सिडर केलं मॅन इज जज, क्यू ला कन्सिडर केलं ही इज ऑनेस्ट, अशा पद्धतीनं. मग पी इम्प्लाइज क्यू याच्या बरोबरीला जे असणारं सेंटेन्स आहे ते आहे निगेशन ऑफ क्यू और निगेशन ऑफ पी और क्यू, अशा पद्धतीने. निगेशन ऑफ पी और क्यू म्हणजे मग तुम्हाला घेताना काय घ्यायचंय, सगळ्यात आधी काय करावं लागेल, ह्या रूलचा वापर करायचा आहे. बरोबर आहे. मग आर यायले मध्ये, बरोबर आहे. मग तुम्ही इफ देन काढून ऑर तिथं वापरू शकता त्या सेंटेन्स मध्ये. मग पहा सेंटेन्स कसं होणार आहे ते, वाटल्यास आधी कन्सिडर करून घ्या. लेट पी मॅन इज जज, क्यू काय असणार आहे, ही इज ऑनेस्ट. वी कॅन किंवा बट म्हणा, बट पी इम्प्लाइज क्यू इज नियरली इक्वल्स टू निगेशन ऑफ पी और क्यू. हा रूल इथे लिहिला. बरोबर आहे. अशा पद्धतीने हा रूल इथे लिहिला. आणि मग तुम्ही काय करणार, देअरफॉर वी कॅन राईट, हे मनाने लिहायचंय, याला काही वेगळी थिअरी लिहायची गरज नाही. ओके, देअरफॉर वी कॅन राईट. मग काय लिहिणार, इफ देन काढून टाकल्याच्या नंतर तुम्हाला आर यायले, पण पीचं निगेशन घ्यावं लागणार आहे. मग मॅन इज जज, त्याचं निगेशन काय असणार आहे, मॅन इज जजचं निगेशन मॅन इज नॉट जज. बरोबर आहे. मग त्याचं निगेशन काय असणार आहे, मॅन इज नॉट जज. ऑर, आता इथं काय कुठलं लॉजिकल कनेक्टिव्ह वापरले तुम्ही, ऑर. काय असणार आहे, ऑर पुढचे सेंटेन्स जसे असतं, क्यू तुम्ही जसे तसा घेतलाय, क्यूचं निगेशन केलेलं नाही, काही नाही. म्हणून काय, ऑर ही इज ऑनेस्ट. अशा पद्धतीने. ओके, लक्षात आलं? या पद्धतीनं तुम्हाला अशा प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. तर यातलं दुसरं एक्झाम्पल आणि तिसरं एक्झाम्पल असे 3 एक्झाम्पल आहेत त्याच्यामध्ये. तर त्यातलं दुसरं एक्झाम्पल पाहूया आपण आता पुढचं.
पहा दुसरं एक्झाम्पल असं आहे, इफ 2 इज रॅशनल नंबर then under root 2 is irrational number. पहा स्टेटमेंट दोन सिंपल स्टेटमेंट कंबाईन केलेले तिथं कशाने, इफ आणि देन ने. पहा कोणते कोणते आहेत. पहिला आहे, कन्सिडर करा, लेट p such that 2 is rational number and q such that under root 2 is irrational number. आलं लक्षात. मग सेम रूल जसा आपण पहिल्या एक्झाम्पल मध्ये वापरला होता तसा, म्हणजे काय, p implies q याच्या बदल्यात आपण दुसरं किंवा याला इक्वल दुसरं काय असतं, निगेशन ऑफ p or q. ओके, आलं लक्षात. तर असं तुम्हाला इथं ह्या रूलचा वापर तुम्हाला इथं करायचा आहे, लक्षात आलं. मग इथं परत तेच लिहिणार तुम्ही, बट we know that p implies q is nearly equals to negation of p or q. अशा पद्धतीनं p implies q is nearly equals to negation of p or q. Therefore we can write काय असणार आहे, या p चं निगेशन घ्यायचंय तुम्हाला आणि q जसं तसं लिहायचं आहे. म्हणजे काय, 2 is not rational number, 2 is not rational number, negation of p. आणि मध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह कुठला आहे, or under root 2 is irrational number. Under root 2 is irrational number. ओके, अशा पद्धतीने त्यातलं एक शेवटचं एक्झाम्पल राहिलेलं आहे, ते एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला असेल. ओके, तर पुढचा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 3 थोडासा मोठा आहे, या व्हिडिओमध्ये होणार नाही. तर आजच्या व्हिडिओ पुरता आपण इथेच थांबूयात आणि पुढचा क्वेश्चन नंबर 3 पुढील व्हिडिओमध्ये घेऊयात. थँक्यू.